छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे गावडा सर यांनी बघितलं गेलं तर सकाळपासून जे वेरूळ परिसरातील जो परिसर आहे याची देखील पाहणी केलेली आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर शहाजीराजेंची गडी असेल, त्यानंतर वेरूळ परिसर असेल, मंदिर परिसर असेल, त्याच बाबतीत बघितलं गेलं तर अतिक्रमण हे महत्त्वाच्या याच्यावरती येऊन टिपलेले आहे आणि ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार. बघितले गेलं आज सकाळपासून आपण वेरूळच्या ज्या नगरीमध्ये आपण दौरा केलेला आहे आणि यामध्ये बघितले गेलं तर मंदिर परिसर असेल, शहाजीराजांची गडी असेल किंवा वेरूळ परिसर असेल, या बाबतीत आपण काय आढावा घेतला? नाही, पूर्ण आता काय स्थिती आहे हे मी पाहिला. त्याच्यामध्ये काय काय काम करण्याच्या गरज आहे ते मी आढावा घेतला आणि कृष्णेश्वर आराखडाचा जो काम सुरू आहे, वेगवेगळा काम तो ते कोणत्या स्थितीवर आहे आणि वेगवान झाला पाहिजे आणि लवकरच्या लवकर ते संपला पाहिजे असा आढावा आणि सूचना देण्यात आलेला आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बघितलं गेलं तर कालपासून अतिक्रमणावर हातोडा पडलेला आहे आणि प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. आणि आपला पूर्ण जो मंदिर परिसर आहे आज खूप कंजेशन आहे तिकडे, तो ते पूर्ण मंदिर परिसर मोकळा करणे गरजेचं आहे. हा भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे आणि याच्यासाठी आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स पण बांधतोय. तो एक्झिस्टिंग दुकानदार आहे त्यांना रिहॅबिलिटेट करून आजूबाजूच्या पूर्ण अतिक्रमण आम्ही त्यांच्याशी चर्चा करून काढणार आहोत. आता बघितलं जे कृष्णेश्वर मंदिर आहे, मंदिरापर्यंत प्रस्तुत जो भुरी मार्ग आहे, या मार्गाने नेमकं काय फायदा होणार आहे? जो भुरी मार्ग आपण भुयारी मार्गाने असा फायदा होणार आहे, येणाऱ्या भक्तादी आहे आता रोड क्रॉस करावा लागतोय. आता डायरेक्टली आम्ही सेटअप करणारा जो पार्किंग आहे तिकडे येऊ शकतात आणि तिथून ते दर्शन बारीने मंदिरला जाऊ शकतात आणि मंदिरने वापस येऊ शकतात. तो आता आजूबाजू गर्दी होत आहे ते टाळू शकतात आणि व्यवस्थितरित्या पूर्ण दर्शन होऊ शकतात. आता जो भुरी मार्ग या भुयारी मार्गाला किती कालावधी लागणार आहे? भुयारी मार्ग हा रस्त्याचा नाही आहे. भुयारी मार्ग फक्त पादचाऱ्यांसाठी आहे, सबवे आहे. तो पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये कंप्लीट होईल. आता एकीकडे बघितलं गेलं तर पिंपरीमध्ये एका मुलाने आत्महत्या केली आणि आत्महत्याग्रस्त जे कुटुंब आहे यांना देखील सांत्वन एक भेट आपण दिलेली आहे. पिंपरी गावातील जो शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब होता तिकडे मी भेट दिला. तिकडे त्यांच्या काही अडीअडचणी विचारून घेतला आणि त्यांना काय काय शासकीय मदत होऊ शकतात याच्या बाबतीत नियोजन केलं. ह्या विजिटचा हेतू होता की शासन जो आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे त्यांना मदत द्यावे आणि त्यांना पुढे त्यांचं जीवन जो काही प्रश्न येत आहे, त्यांना अडचणी येत आहे सोडवण्यासाठी हा विजिट होता. एक शेवटचा प्रश्न, आता तुम्ही जसं सांगितलं आढावा बैठकीमध्ये जो मंदिर परिसर कचरा आहे तशी त्याच प्रकारे बघितलं तर जागतिक वारसा म्हणून वेरूळ आहे आणि वेरूळ समोर देखील अतिक्रमण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. तिकडे पण पूर्ण कचऱ्याचं विल्हेवाट करण्याच्या गरजेचं आहे आणि तिकडचं पण अतिक्रमण पूर्णपणे क्लिअर करण्याच्या गरजेचं आहे. ते पण आम्ही नियोजन करणार आहोत. वेरूळकरांना आपण काय आव्हान? मी वेरूळकरांना आव्हान असं करतो की आम्ही प्रशासन तुमच्यासोबत आहे, आम्हाला सहकार्य करा. वेरूळला विकास करायचा आहे आणि हा विकास सिस्टमिक झाला पाहिजे आणि कोणाला कोणताही धंदा अफेक्ट करून हा विकास नाही होणार आहे. त्यांना सोबत करून त्यांना दुसरा एक पर्याय उपलब्ध करून आम्ही पुढे जाणार आहात. सर्व आम्हाला सोबत दिला तर वेरूळचा दर्जा वाढणार आहे आणि त्याच्या जो आत्ताच्या स्थिती आहे ते सुधारणार आहे. नक्कीच हे होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी आता सांगितलं वेरूळच्या विकासासाठी तुम्ही देखील आम्हाला साथ द्या असं देखील आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.